वेलकम बॅक मुलांनो. चला आपण बघूयात आता इलेक्शन कमिशन. ठीक आहे, याच्या आधीचे 2 व्हिडिओ तुम्ही बघितले असतील, नसतील बघितले तर जाऊन बघा. आपण चॅनलवर वेगवेगळ्या प्लेलिस्ट बनवलेल्या आहेत. लेसन वाईज चॅप्टर वाईज प्लेलिस्ट बनवलेले आहेत. SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास सर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता आपण शिकतो आहोत SSC बोर्डाचा 10वीचा पॉलिटिकल सायन्सचा सेकंड लेसन दी इलेक्टोरल प्रोसेस. याच्यामधले 2 व्हिडिओ आपण ऑलरेडी टाकलेले आहेत. हा तिसरा व्हिडिओ आहे. चला बघूया. इलेक्शन कमिशन. इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोग. इन इंडिया, भारतामध्ये द इलेक्शन कमिशन इज सेंट्रल टू द प्रोसेस ऑफ इलेक्शन्स. म्हणजे ज्या काही निवडणुका होतात त्या सगळ्याच्या केंद्रभागी कोणती संस्था आहे? ही संस्था आहे इलेक्शन कमिशन. ह्याला काय म्हणतात? ह्याला निवडणूक आयोग मराठीतून म्हणतात. आर्ट 324 म्हणजे काय रे? आर्ट म्हणजे काय? आर्ट म्हणजे आर्टिकल. संविधानामध्ये जे काही आर्टिकल्स आहेत, कलम आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये, त्याच्या 324 मध्ये ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज एस्टॅब्लिश दिस ऑटोनॉमस बॉडी. ऑटोनॉमस म्हणजे स्वतंत्र. म्हणजे ही जी बॉडी आहे, इलेक्शन कमिशन आहे, हिच्यावरती कुणीही नाही. म्हणजे ही कुणाच्याही अंडर काम करत नाही. गव्हर्नमेंटच्या अंडर काम करत नाही, राष्ट्रपतींच्या अंडर काम करत नाही, कुठल्याही स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर काम करत नाही. ही ऑटोनॉमस बॉडी आहे. ह्यांचं अस्तित्व वेगळं आहे, स्वतंत्र आहे. ह्यांच्यावर कोणी दबाव टाकू शकत नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. विच कन्सिस्ट ऑफ 1 चीफ इलेक्शन कमिशनर अँड 2 अदर कमिशनर. ह्याच्यामध्ये काय असतं? एक सगळ्यात मोठा माणूस असतो. सगळ्यात मुख्य पोस्ट जी असती ती असती चीफ इलेक्शन कमिशनर, आणि त्याला 2 त्याचे काय म्हणू आपण, डेप्युटी म्हणू, किंवा त्यांना असिस्टंट असतात. 2 अदर कमिशनर्स. ठीक आहे, चला पुढे बघूयात आपण. ठीक आहे. द प्रेसिडेंट अपॉइंट्स द इलेक्शन कमिशनर. प्रेसिडेंट यांचं अपॉइंटमेंट कोण करतं? प्रेसिडेंट. आपण याच्या आधी पण बघतो की गव्हर्नर कोण अपॉइंट करतो, किंवा इलेक्शन कमिशनचं हे आपले कमिशनर कोण अपॉइंट करतात? प्राईम मिनिस्टर अपॉइंट करतात का? नाही. हे कोण अपॉइंट करतं? प्रेसिडेंट अपॉइंट करतं. प्राईम मिनिस्टर का अपॉइंट करत नाही? साधी गोष्ट आहे. प्राईम मिनिस्टर कुठल्या तरी एका पार्टीचे असतात, बरोबर आहे का? आणि प्रेसिडेंट असतात ते कुठल्याही पार्टीचे नसतात, म्हणून ते अपॉइंट करतात. पुढे बघा. द चीफ इलेक्शन कमिशनर कॅन नॉट बी रिमूव्ह फ्रॉम हिज पोस्ट इझिली ऑर ऑन अकाउंट ऑफ एनी पॉलिटिकल रिझन. हे जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत ना, ह्यांना कुणीही सहजासहजी आपल्या पदावरून काढू शकत नाही. आपण बऱ्याच वेळा बघतो की समजा एखादा कमिशनर हे असतो, काय म्हणतात त्याला, कलेक्टर असतो, एखाद्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात. त्यांनी समजा काहीतरी एखादी कठोर कारवाई केली एखाद्या पॉलिटिशियनवर किंवा एखाद्या गुन्हेगारावर, जो गुन्हेगार एखाद्या पॉलिटिकल पार्टीचा असेल किंवा एखाद्या पॉलिटिकल पार्टीच्या माणसाच्या संबंधित असेल, तर त्या कलेक्टरची काय केली जाते, त्या जिल्हाधिकाऱ्याची काय केली जाते? लगेच बदली केली जाते. एखादा पोलीस कमिशनर असेल, डेप्युटी कमिशनर असेल, त्यांची काय केली जाते? लगेच बदली केली जाते, त्यांना निलंबित केलं जातं. बऱ्याच वेळा असं होतं. पण इलेक्शन कमिशनर जे आहेत, चीफ इलेक्शन कमिशनर, त्यांना कुणीही धक्का लावू शकत नाही. ती पोस्ट खूप मोठी आहे आणि त्याला कुठल्याही पॉलिटिकल रिझनसाठी, कुठल्याही पॉलिटिकल कारणास्तव त्यांना काढू शकत नाही. म्हणजे त्यांना काय होतं की ते मोकळ्या डोक्यांनी काम करू शकतात. त्यांच्यावर कुठलंही पॉलिटिकल प्रेशर नसतं. This is necessary so as to preserve the independence of election commission. इंडिपेंडन्स आहे, ऑटोनॉमस आहे, याच्या आधीच सांगितलं आहे, स्वतंत्र आहे ते. त्यांचा कुणी बॉस नाही आहे. म्हणजे काय होतं, समजा माझा कुणी एखादा बॉस असेल तर मला तो सांगेल तसंच करावं लागतं ना, बरोबर आहे का नाही? पण जर समजा माझा कुणीच बॉस नाही तर मी माझ्या मनानं मला जे योग्य वाटतं ते मी काम करू शकतो, बरोबर आहे का? जे मला प्रामाणिकपणे वाटतंय ते मी करू शकतो, बरोबर आहे? म्हणून ती बॉडी ऑटोनॉमस आहे, इंडिपेंडंट आहे. पुढे बघा. चला. देर इज अ सेपरेट प्रोव्हिजन मेड फॉर द एक्सपेन्सेस ऑफ इलेक्शन कमिशन. ह्याचा जो खर्च आहे, किती मोठा, प्रचंड मोठा खर्च असतो निवडणुका घ्यायच्या म्हणजे.
किती मोठा खर्च असतो. मग त्याच्यामध्ये लीगल खर्च, इलिगल खर्चाचं तर विचारूच नका. किती ब्लॅकमध्ये किती पाण्यासारखा पैसा वाहतो. चला तो मुद्दा तर वेगळा आहे, पण ह्याच्यासाठी हा जो खर्च होतो म्हणजे लीगल मार्गाचा जो काही खर्च आहे त्याच्यासाठी वेगळी तरतूद केलेली आहे कॉन्स्टिट्यूशननी. ठीक आहे, चला पुढचा पॅरेग्राफ बघूयात आपण. द इलेक्शन कमिशन डज नॉट हॅव अ सेपरेट स्टाफ त्यांच्याकडे वेगळा नाही, त्यांच्याकडे वेगळे कर्मचारी काम करत नाही. मग त्यांचं काम कोण करतं? गव्हर्नमेंट ऑफिसर्स, म्हणजे वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये काम करणारे ऑफिसर्स असतील, टीचर्स असतील, गव्हर्नमेंटचे जे टीचर्स असतात ना ते, अँड अदर एम्प्लॉईज हेल्प द इलेक्शन कमिशन टू एक्झिक्यूट द प्रोसेस ऑफ इलेक्शन. म्हणजे हे जे लोक असतात, आता तुम्ही लक्षात घ्या, हे जे इलेक्शनची जी प्रोसेस आहे का नाही, ही काही 12 महिने 24 तास नसते. फॉर एक्झाम्पल आता 2024 चालू आहे आत्ता. 2024मध्ये मार्चमध्ये एकदा इलेक्शन झाले, मार्च एप्रिल मेच्या दरम्यान लोकसभेचं इलेक्शन झालं. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर झाले. ठीक आहे, BJP तिसऱ्यांदा निवडून आली. महाराष्ट्रामध्ये 2024च्या आता ऑक्टोबर सुरू आहे, आज 1 ऑक्टोबर आहे 2024. या ऑक्टोबरच्या नंतर किंवा नोव्हेंबरमध्ये विधानसभेचे इलेक्शन्स होणार आहेत. ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय 5 वर्ष काही इलेक्शन्स नाही आहेत. मग काय करायचं? मग ह्यांच्याकडं काय, ह्यांनी सेपरेट स्टाफ घेऊन ठेवायचा. मग त्या सेपरेट स्टाफनी 5 वर्ष काय करायचं? त्यांना काही विशेष काम नसेल तर. म्हणून ते काय करतात, इलेक्शन कमिशनकडं काही वेगळा त्यांचा काही असा वेगळा स्टाफ नाही आहे. ते हे जे बाकीचे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत ना, त्यांनाच ते थोड्या दिवसांसाठी ॲडिशनल काम देतात आणि आपलं काम करून घेतात. ठीक आहे, तुम्हाला आयडिया आली का इलेक्शन कमिशनची? चला पुढच्या लेक्चर व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यांचं फंक्शन्स, म्हणजे त्याची कार्य काय आहेत. आत्तापुरतं या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. टाटा बाय बाय. कसं वाटतंय तुम्हाला सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला सबस्क्रिप्शन खूप कमी आहेत. तुमच्या मित्रमैत्रिणींना सजेस्ट करा आणि तुमच्या काही शंका असतील, क्वेश्चन्स असतील, काही पण तुमचं जे काही म्हणणं असेल ते कमेंटमध्ये कळवा. कारण की मला तुमच्या कमेंट्स कळणार आहेत, बरोबर आहे ना. मी तुमचा मुद्दा माझ्यापर्यंत कसा कळणार आहे? कमेंट्सच्या माध्यमातून कळणार आहे, राईट. चला ठीक आहे, चलो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.